मुंबईतून आलो आणि मी त्या महाराजांच्या पुतळा जिथे होता त्या ठिकाणी निघालो। अगोदर मी पोलिसांना कलेक्टरना कळवलं तर मी येतोय 12 वाजता आणि त्याप्रमाणे मी आलो। जागेवर गेलो, माझ्यावर निलेश राणे होते आणि जागेवर गेलो, पाहणी केली। पाहण्यासारखं काही नव्हतं, पुतळा खाली पडला होता आणि झाकून ठेवलेला होता, म्हणजे पाहण्यासारखं तसं काही नव्हतं। मुद्दा असा आहे, पुतळा कोसळला वास्तव आहे, पण खरी गोष्ट आहे। आता त्यासाठी जे दोषी असतील की पुतळा कोणी बसवला, काम कोणी केलं, पीडब्ल्यूडीने केलं आणि कोणी केलं, टेक्निशियन कोण, या सगळ्याची चौकशी होणार, कोणालाही सोडलं जाणार नाही। आणि त्यामुळे चौकशी होईल आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पुतळा परत बसवण्याचे काम सुरू झालंय। तसा दर्जेदार महाराजांचा पुतळा उभा राहील। हे जे आताचं राजकारण आहे ना, हे राजकारण मतासाठी चाललंय, ही लाचारी आहे, मताची लाचारी। आणि महाराजांचा पुतळा पडला, काही कारण असतील, वाराचं असेल, काही असेल, तुम्ही उलट सांगा, बाबा लवकर तयार करा, आम्हाला नस्तमस्तक व्हायचं आहे। 8 महिन्यामध्ये काल आल्यापैकी किती जण आले होते महाराजांना समोर जाऊन नमस्कार करावा? कधी आले का? कधी नाही आले। तेव्हा महाराजांना नमस्कार करावा वाटलं नाही, पडल्यावर आले टीका करायला मिळावी म्हणून सरकारवर। हे दुर्दैवी आहे। तुम्ही आमच्याकडे काय झालं आम्हाला त्यांना विचारणं काय झालं, अरे काय त्यांचे म्हणजे स्वतःच का घोषणा देत आले। आम्ही आपले निघालो तो बाहेर, पाहिलं सगळ्यांनी, मी निघालो, याच्यातले काही पत्रकार होते, पाहिलं आम्ही, ओरिटीवर भेटले, आम्ही नमस्कार केला, त्यांनी केला, दादा नमस्कार, बोलला नमस्कार। जयंत पाटील भेटले आणि निघत, तेवढा घोषणा देत जसं अंगावर येतात तसे। मग मी सांगितलं यांना नाही सोडायचं, अशी जो हुशारी इथे येऊन नाही चालणार, कुठेही नाही चालणार। आणि त्यामुळे त्यांना 2 तास माझ्या परवानगीशिवाय जाता आलं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।